राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत एकूण 5 हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचा 8वा हप्ता आज जमा होण्यास सुरुवात झाली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला आज मकर संक्रांतीच्या खुशखबर देण्यासाठी, सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मंगळवारी 13 जानेवारी रोजी 6000 रुपये बँक खात्यात टाकण्याचे आदेश दिले आहे। तुम्हाला तर तसे भी माहिती आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय म्हणजे शेवटचा फायनल निर्णय असतो। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 6000 रुपये कधी येणार याकडे डोळे लावून बसलेले तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। आज संध्याकाळपासून हे पैसे जमा होणार असल्याचे निर्णय समोर येत, पण ही माहिती शेवटपर्यंत पाहिली नाही तर तुमचा हप्ता नक्की अडकू शकतो। डीबीटी प्रक्रियेत मोठा बदल झाला असून सरकारने आता लाभार्थीकडे कडक तपासणी सुरू केली आहे। ज्याची ई-केवायसी पूर्ण नाही किंवा ज्याचे कागदपत्र घोळ आहे अशा लाखो शेतकऱ्यांना नाव यादीतून कापले गेले होते। त्यामुळे व्हिडिओ नीट समजून घ्या। यावेळेस अपात्र लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, कारण सुमारे 28,000 मृत लाभार्थी आणि 35,000 दुहेरी लाभ घेणारे शेतकरी बाहेर काढले। तर जर तुम्ही ही चूक केली असेल तर खात्यात पैसे येण्याऐवजी तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते, सावधान रहा। रेशन कार्डाच्या नवीन नियमामुळे एका कुटुंबात आता केवळ एकाच व्यक्तीला 6000 रुपये मिळणार आहेत। बँक ऑफ बडोदा किंवा इतर खाजगी बँकांमध्ये तुमची माहिती अपडेट नसेल तर हप्ता जमा होणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे जिल्ह्यांना यादी सांगणार आहे। बीड किंवा नागपूर जिल्ह्यातून याबाबत हप्त्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता असून आयकर भरण्यात शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर ठेवण्याला निवडणुकीच्या तोंडावर सरकारने डिसेंबरच्या शेवटी आठवड्यात 1 किंवा 1 जानेवारी 2025 पर्यंत सर्वात खात्यात पैसे टाकण्याची तयारी करत आता त्यांना 18 जिल्ह्यांकडे वळू आहे, जिथे तपासणी मोहिमी कडक होती। पण यामध्ये नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे। तुमच्या गावातून किती शेतकरी अपात्र ठरले हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। यानंतर जळगाव, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना नाव यादीतून कमी झाले आहेत। जर तुमचा खाता चालू नसेल तर सरकारने हे पैसे सोडून ते तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे बँक खात्यात जाऊन एकदा आधार लिंक आहे का ते नक्की तपासा। विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकरी भावनांनी आपले कागदपत्र अपडेट केली नाही तर हा 8वा हप्ता तुमच्या हाताने जाणार आहे। सरकारने पारदर्शक आणण्यासाठी आता थेट तुमच्या 7 बाऱ्याची सुद्धा पडताळणी सुरू केली आहे। लातूर, परभणी, हिंगोली आणि गडचिरोली या जिल्ह्यात सुद्धा निधी मंजूर झाला असून पात्र शेतकऱ्यांना याद्या बँकेकडे सोपवण्यात आले आहेत। ही माहिती खरी आहे की अफवा हे पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट तुमची स्थिती, स्टेटस किंवा वेळोवेळी चेक करणं लय गरजेचे आहे मित्रांनो। व तसेच कोणत्या शेतकऱ्याला 6000 रुपये मिळणार आहे व कोणत्या शेतकऱ्याला 4000 रुपये मिळणार आहे हे जाणून घेऊया आपण। तर कोणत्या शेतकऱ्याला 6000 रुपये मिळणार आहे हे पहिलेच जाणून घेऊया आपण। अशा शेतकऱ्याला ज्याने की वेळेत पूर्ण काम केले आहे त्यांना 2000 रुपये मकर संक्रांतीचा बोनस आज मिळणार आहे। आणि जे कोणत्या शेतकऱ्याला 4000 रुपये मिळणार आहे ते जाणून घेणार आहोत आपण। तर अशा शेतकऱ्याला मिळणार आहे की त्यांनी थोडसंच काम अधुरं ठेवले आहे, त्याला 4000 रुपये मिळणार आहे। आणि कोणत्या शेतकऱ्याला 2000 रुपये मिळणार आहे ज्याने की कोणतंच काम केलेलं नाही, फक्त आयतं बसून खायचं काम केलेलं आहे, त्यालाच फक्त 2000 रुपये मिळणार आहे। जर तुम्ही तुमचं काम वेळेत पूर्ण केले असेल तर तुम्हाला 6000 रुपये प्रत्यक्षात तुमच्या खात्यात येण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। चला तर पुढली माहिती जाणून घेऊया आपण अजून राहिलेली।
नमो हो शेतकरी योजनेचे पैसे नेहमी PM किसानच्या हप्त्यानंतर वितरित केले जाते. आता केंद्राचा हप्ता मिळाल्याने राज्य सरकारही आपल्या निधी सोडणाऱ्या सज्ज आहे. आज दुपारनंतर DBT प्रणालीद्वारे पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असण्याची पारदर्शक जपली जाणार आहे. थेट बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश शेतकऱ्यांना मोबाईलवर यशस्वीपणे सांगितले. 3 कामाकडे दुर्लक्ष करणे शेतकऱ्यांना महाग पडू शकते. अनेकदा तांत्रिक त्रुटी पात्र असून हप्ता खात्यात जमा होत नाही. अशावेळी CSC केंद्रावर जाऊन आपल्या अर्जाची दुरुस्ती करून घ्यावी. KYC आणि आधार लिंकिंग ही यातील सर्वात महत्त्वाची कामे आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे असल्याचे हप्ते मिळणे आधी सोपे आणि जलद होईल. फार्मर ID असल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला पीक विमा किंवा पीक विमा योजनेअंतर्गतचे जे बी कोणतेही अतिवृष्टी दुष्काळ परिणाम आहे त्यांना बी मिळणार नाही. ज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नाही आहे त्याला बी पैसे मिळणार नाही. फार्मर ID ही अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला कसे तुमचे आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याची काहीतरी ओळख असावी. त्यामुळे हे फार्मर ID स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करणार आहे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर IDचं काहीतरी देणार आहे. आवश्यक कामे आहे. ज्यांनी अज्ञात ID बनवली नाही त्यांना DBT पोर्टल जावे. आधार कार्ड बँकची खाते लिंक असणे देखील तितकेही महत्त्वाचे आहे. आधार अपडेट नसल्यास DBT प्रणाली देखील पैसे जमा TI होण्यास अडथळा येईल. तर तांत्रिक बाबी वेळेपूर्ण शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हितीचे आहे. व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगत आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मी प्रत्येक वेळेस न्यू अपडेट घेऊन येतो. जसे की पीक विमा, तसे की PM किसानचा हप्ता कधी येणार, तसे की लाडकी बहीण योजनेचे हप्ते कधी बढ़णार व तसेच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचा हप्ता कधी येणार याची सर्व माहिती मी सांगत असतो. जेणेकरून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. KYC प्रक्रिया पूर्ण करणे हा योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अंगठा लावून किंवा OTP द्वारे ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करतात येते. ज्याची KYC बाकी आहे त्यांनी जवळपास केंद्रावर त्वरित संपर्क साधावा. सर्व अटी पूर्ण असल्यास तुम्हाला 8व्या हप्त्याची लाभ नक्की मिळेल. अशा प्रकारे शासनाने शेतकऱ्यांना कल्याणासाठी सातत्याने नवीन पावलाचे उचलले आहे. या योजनेचा पहिल्या टप्प्याला जालना, बीड आणि जिल्ह्याचा समावेश झाला आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. प्रशासनाने या दोन्ही जिल्ह्यातील लाभार्थी यादीत आता अंतिम केले आहे. येथील शेतकऱ्यांना आपली HIT KYC स्थिती तपासून घ्यावी. यामुळे निधी वितरण कोणीही तांत्रिक कारण अडचणी निर्माण होता कारण नाही. यासाठी मी तुम्हाला सांगत असतो हप्ता लवकर मिळणार नाही. कारण की तुम्ही पूर्ण काम केलेलेच नाही. त्याकरिता जर तुम्ही पूर्ण काम केले असेल तर तुम्हाला हप्ता लगेच मिळणार. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.